हाय नमस्कार. कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? बरेच राहा. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर चला, आज कुठे चालली आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं मी कुठे जात आहे म्हणून. तर आता जिथे जाते तिथे व्हिडिओ काढेलच, दिसेलच तुम्हाला. तर मी चालली आहे मुंबईला. आदल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की मी मुंबईला जाणार आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर मी रात्रीची ट्रेन होती तर त्याच्यामध्ये आली आणि रिझर्वेशन वगैरे काही केलं नव्हतं, कारण रिझर्वेशनचं मला आवडतही नाही. लोकलमध्ये कसं जनरल डब्यामध्ये थोडे लोक वगैरे बोला चालण्यासाठी हे ते राहतात, थोडं म्हणजे काही वाटत नाही, जागा वगैरे नाही मिळाली तरी. आणि मला कसं आहे बसणं म्हणजे बसूनच गेली मी, कारण आराम तर माझा काहीच झाला नाही, कारण की एवढे झगडे होत होते लोकांच्या जागेसाठी. भयानक होत होतं ते. पण ते कसं कावकू थोडंसं राहते त्याच्यामुळं थोडं बरंही वाटते. रात्रभर प्रवास म्हणजे जाणवतही नाही. आणि पोचली मग मी इथे मुंबईला. पोचल्यानंतर मग माझी मुलगी वगैरे तर तिथे मला घ्यायलाच आली. आणि घ्यायला आल्यानंतर बघा काहीच गर्दी नव्हती, कारण की मी 5:30 वाजताच पोचून गेली होती. 5:30 वाजता पोचल्यानंतर एवढी गर्दी नाही राहत. नाही तर तुम्ही एरवी पाहून 9 वाजतापासून म्हणजे 9च्या काय 7च्या नंतरच एवढी गर्दी राहते. आता फिरायला वगैरे कुठे बाहेर जर गेली मी तर तुम्हाला दाखवेलच किती गर्दी असते ते. कारण की खूप गर्दी राहते जमान्याची. बापरे, लोकलमध्ये तर चढासाठी काही म्हणजे हे नाही राहत. एकमेकांना ढकलत म्हणजे लोक चढतात. आणि गेम पोचल्यानंतर मला कसं पटकन म्हणजे मुलींचं सामान वगैरे शिफ्ट करायचं होतं इकडे तिकडे, आणि मुलीचं सामान वगैरे शिफ्ट केलं मग त्याच दिवशी. म्हणून माझे व्हिडिओ थोडे कमी जास्तच येईल, कारण की इकडे असल्यामुळं कसं आता व्हिडिओवर लक्ष थोडं कमीच होईल ना माझं. जर मी गेली तर कोशिश करेलच रोज व्हिडिओ टाकायची. बाहेर जर गेली तर कुठं फिरायचे वगैरे इकडे तिकडे, आणि फिरूही नाही शकत. मग तुम्हाला माहीत आहे, सांगतेच मी, कमरेचा प्रॉब्लेम आहे म्हणून, आणि जास्त चालू वगैरे नाही शकत. हा इथून इकडला व्हिडिओ जो आहे माझा तो दाखवला तुम्हाला सुरुवातीचा. आणि हा ज्या दिवशी मी आली ना इकडे त्याच दिवसचा व्हिडिओ आहे, सकाळपासूनचा. तर बघा, तुरीच्या शेंगा वगैरे मी विकत आणल्या होत्या 50 रुपयाच्या अर्धा किलो. पण दाणे ते एवढेसेच निघाले, आणि त्याच्यात छिलटं एवढे निघाले, कचरा पानं त्याच्यात पूर्ण मिक्स करून होते. पण तरी आता सीझन आहे तर कसं महाग असं असलं पण आपण खातोच, कारण की शेंगा निघन कधी पण विकायला लवकरच येते ना. त्याच्यामुळे मग मी आणल्या आणि भाजी वगैरे बनवली छान. आणि त्याच्यानंतर मग मी कामाची सुरुवात केली. कुठं जायचं म्हटलं म्हणजे कसं मनात म्हणजे हेच राहते, लवकर कामं झाले पाहिजे ते. म्हणून मी पटापट आपले कामं आवरून घेतले. आणि मला ते देवाचं वगैरे डेकोरेशनचं सामान जे होतं ते एका टपामध्ये जमा करून ठेवलेलं होतं मी. आणि ते कसं म्हणजे धूळ बसण्यापेक्षा व्यवस्थित ठेवून देते, कारण पूर्ण देवाचे सामान आहे ते मग मी घासघूस करूनच ठेवलेले होते, पितळचे भांडे वगैरे. आणि स्वच्छ असं जिथे म्हणजे आपण जात नाही नेहमी तिथे असं बॉक्समध्ये भरून वरती ठेवून देते मी. असं नेहमीच करत असते. आणि हे भांडे कसे माझे जास्त निघत नाही. एक गणपतीला निघते आणि दिवाळीला वगैरे निघते. आता बाकी दिवशी तर मी म्हणजे असं काही वापरत नाही हे भांडे. 2च वर्षातून 2दा वगैरेच निघते. म्हणून मी व्यवस्थित ते पॅक करून असे ठेवून देते, कारण कसं असं व्यवस्थित ठेवलेलंच बरं असते. तर मला आणि तयारी कुठे जायचं म्हटल्यानंतर एवढं डोक्याला म्हणजे हे असते. आणि एक उत्साह हे वाटत होता, म्हणजे आपण मुलीच्या इकडे चाललो असं तसं. कारण माझी मुलगी दिवाळीला आली, जास्त दिवस राहिलीच नव्हती, कारण तिला सुट्ट्या वगैरे मिळाल्याच नव्हत्या. आणि कसं असते आपलं, शेवटी लेकरू आहे, भेटायला जाणं म्हणजे लेकराला म्हणजे खूप चांगलं वाटते. नाही खूप उत्साह, म्हणजे काय करावं काय नाही, काय करून न्यावं. पण आता मी असं म्हणजे फराळाचं वगैरे तर माझं दिवाळीच्या वेळेसच होतं, तर मी आता काही बनवलं नव्हतं तिच्यासाठी, कारण इकडे जर आली ना तर तिला जे म्हणाल ते खाऊ घालते. आणि तिकडे मग डबा वगैरे काहीच नेला नव्हता मी, कारण की ऑलरेडी दिवाळीचं तिच्याजवळ होतंच सगळं नेलेलं. तर त्याच्यामुळे तर बघा, आता हे तुमच्यासाठी टिप्स आहे. मी कुठे जायचं असलं, थ्रेडिंग जास्त आपली वाढली नाही राहत. पार्लरमध्ये गेलं तर कसं तेवढेच पैसे घेते, कमी वाढलेली असो जास्त वाढलेली असो पैसे सारखेच घेते. त्याच्यामुळे मग म्हटलं एवढे पैसे देण्यापेक्षा घरीच करा. आणि मी नेहमी अशी म्हणजे घरीच करते, कारण मला म्हणजे ते आपला साधाच धागा राहते त्यांनीच मला करता येते थ्रेडिंग. तर बघा, असं तुम्ही करून पहा, आरामात करता येते. फक्त धागा पकडण्याची आणि हे ट्रॅक पाहिजे, बाकी काही नाही.
तर फोरवेट वगैरे आणि थ्रेडिंगला बिलकुल हात नाही लावायचा. एक्स्ट्राचे जे वाढलेले केस असते तेच काढायचे, कारण की 30-40 रुपये 50 रुपयापर्यंत थ्रेडिंगचे पैसे घेते आणि कमी असो वाढली की जास्त असो वाढली. तर बघा फोरहेड वगैरे माझं करून झालेलं आहे. अपर लिप्स पण करते, पण अपर लिप्स मी दाखवणार नाही कारण माझे व्हिडिओ जे आहे ते जेंट्स वगैरे पाहतात, तर कसं सोशल मीडियावर असं चांगलं नाही वाटत. तर म्हणून तर अपर लिप्स वगैरे तर मी पहिलेच करून घेतलेलं होतं. आणि त्याच्यानंतर बघा थ्रेडिंग पूर्ण आपल्यालाच करता येते. तुम्ही ट्राय करून बघा एखाद्या वेळेस. थ्रेडिंगला बिलकुल हात लावायचा नाही. जे एक्स्ट्राचे राहते तेच काढायचे आपण. आणि टिकली वगैरे लावते ना ते मधले ते पण काढू शकतो आपण. आणि बिलकुल साध्या धाग्याने काही हे न लागता. तर चला माझी झाली आहे आता तयारी सुरू. पूर्ण नेलपेंट वगैरे छान मस्त लावून घेते. घरी तर मी अशीच राहते, पण कुठे गेलं आपण तर कसं तयार थोडंसं चांगलं गेलेलंच बरं असं आहे. तर चला इथेच करते मी व्हिडिओची एंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करा. तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय.